तो बोलण्याचा त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे. ते बोलतील त्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष नात्याने दादांचा निकटचं सहकार्य म्हणून गेले 40 वर्ष माझी राज्यात ओळख आहे आणि मी आहेत, पक्षाचे प्रमुख नेते आहेत, प्रफुल्लभाई आहेत, भुजबळ साहेब आहेत, आता मकररामभाई या ठिकाणी आहेत. आम्ही या विषयावरती एकदा काय नेमकं आहे ते बोलल्याच्या नंतर आम्ही नक्की त्या विषयावरती बोलू. आज घाई नाही. शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना आमंत्रणच नव्हतं अशा प्रकारचं बोललं गेलं, त्यांना आमंत्रण दिलं गेलं नाही. एक असं आहे की एकदा शपथविधी नक्की झाला की राज्य सरकारचा शिष्टाचार विभागाच्या मार्फत ते केले जात असतात. एक भाग आम्ही त्या संबंध निर्णय प्रक्रियेमध्ये, कारण दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक, विधिमंडळ पक्षाने एकमताने निवड केल्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना पक्षाच्या वतीने, विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पत्र सादर केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी शपथ त्यावेळेला नक्की केली. पवारांना सुद्धा शपथविधीसाठी रोखलं होतं का? भाजपनं असं सांगितलेलं होतं का की त्यांनी शपथविधीला येऊ नये अशी चर्चा आहे. किती कल्पोकल्पित आपल्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराने हे बोललं नाही म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे. मग पार्थ पवार शपथविधीला का उपस्थित? त्या दिवशी ते बारामतीमध्ये थांबले. अनेक जण